श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवर्धि द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं द्विगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुवासिवदन कंठाटोपी माला दंडकमंडोदरा कट्टांक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां. जय जय श्री सागर विलासा माळा चक्रचारका विनाशा शेषशेना अनंत वेशाना मातीतानंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता घंता नमो तया रामा विष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशुधर अगमलीला जयाची त्या मंगलाचे साक्षांग नमन करुणे मागे वरदान स्वामीचे हित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होव हे. हिचा वर प्रसाद मिळता मोड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता आता ती ब्रह्मसुता नमिली जो अज्ञान दिव्य नाशक विद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश सकळ विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैशेष श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांची नमस्कार वारंवार साक्षांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अतिकमल दत्तात्रय नमिलेला धर्म संस्थापक नाकारणे युगायुगी अवतार गेले नानाविध वेश नटणे जगतप्रतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का अतिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणा जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नावे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याशी साक्षांग नमनी करी प्रार्थना कर जवळणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐशी ऐकून स्तुती संतोषले स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोणी आता नमो साधुवृंद त्याशी ज्यांचे नाही भेदाभेद ते स्वात्मकी आनंदमय सदवतीत राहते व्यासमानिक महाज्ञानी भौत ग्रंथ रचले जाणी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साक्षांग कवी कुल मुकुटवंतास नमिली कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणी ज्ञातही डोलविती मान त्यांचे चरणी नमिले ईस चरणी जळणी चित्र असे तुकाराम ऐतिक भक्त ग्रंथा मी तयानमित वन प्रसादा कारणे अहो मी संत जानी मज दिनावरी कृपा करुणे आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसले परी हे अमृत जाणवणे आदर धरावाजी श्रवणे असे माझे असंस्कृत आणि ते ऐकणे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व नेता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदरीतून पाहे अमो मुक्ता फळे घेतली काय द्यावे अमान सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रापक कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथम अध्याय गोढा श्री शंकरार्पणमस्तु श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामनाधर्म जे वजती होय त्यांची मनोरथपूर्ती दैशेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माजारी राचपा मोदी याचे घरी बैसरी समर्थांची सारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरणी दर्शनाचा पाठवला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक बारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी पंढरीचे महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडामध्ये एके हारी दोहांची बैसवणे देवघरी तिसरी वरी बैसले आपण पाहुणे समर्थांचे ते जो उपयताशी वाटले शोध साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी आश्रमुखे करुणी उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखील अपूर्व मंगल समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंदूने हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर
इंद्रलोक ते समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातलो गोदात तका प्रती जिहेची प्रख्याती पुराणांतरी म्हटली. केली गोदावरीचे स्नान तळे पाहिले परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो. येऊन मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने. केवळ मग पाहिले मोहळ देश हिंदोणी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदी आहोत नांदत. ऐसे आमचे सकळ वृत्त. असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामीराज्यती. परितास्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शन येता साधू दिगंबरा लीला वेगळी अतिवर्या कमरेवरी ठेवली तर दर्शन देती तयाशी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदी भक्त परिसोता द्वितीय अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्य शुभम भवतु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी त्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविते. काही वर्षे करुणिवसने मंगळवेढे सोडले. मोहरावाची वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त. तेथे ते साखळ वृत्त अल्पमती केविवाळू. सवे घेऊन स्वामीचे टोळ जाते अक्कलकोटाशी. अर्धमार्गावरून टोळांशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतवणी स्वामी चालले उठवणी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले. रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक बिंदू होता तो करे त्यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहापती. स्वामीची जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. योगी अंगाधिक काही चोळापाने केले नाही. परिभक्तीस्तव काही स्वामी आले सदना ते तयाची. देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला बहुसार. तैपासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजगादीवरी. दक्ष अश्विनी कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळापाचे गृहापती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात अनुपाशी कळला वृत्तांत. आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ताऐशी ऐकून राहुला काय वाणी. गावात यती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा शोध पायी आजवरी झाले नाही. आता जाऊन रवलाई भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐशी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊन आताच देशी दर्शना. राम मुखातून वाणी निघाली तवची यती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायाची कोण पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली. दुरीत चरणी भक्ती धरली ते. सकळ सभा आनंदली. समस्ती पावले वंदिले. सोड विचारे पूजिले. स्वामी मूर्ती निरूपणाये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्य शुभम भवते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषाते इति आता. स्वामी चरित्र गाता एकदा पुनरावृत्ती चुकेल. गता अध्यायाच्या अंती. अक्कलकोटी आले येथे निरूपणाया दर्शन देती. स्वेच्छेने होते तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत्व पूर्व नित्यसेवा घडे त्याते. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ प्रतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती. देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी. कोणी संपत्ती काढणे कोणी मागते संतानी. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगी कष्टले संसार तापे रक्त झाले. मायामय पसारात फसले. ऐसे आले की किती एका. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पूर्विती. दूर चरणी जयांची भक्ती त्याशी होती. कल्पतरू जे का निंदक कुठेल तया शास्त्रे केवळ. नास्तिकाप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटाशी. आसोनी म्हणती जनाची ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नव्हे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसत असे. ऐसे तयाने नंदिले समर्थाने अंतरी.
जाणले ते. जेव्हा ते भेटीचे आले तेव्हा केले नवले एका भक्ताची आगरी पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती वैष्णवीला भक्ती पाठावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार मध्ये करू आता. दर्शनेश्वर जन असंख्यात पातळी येथे सनाधात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊन चरणाचे मंगलनाम गरजते वाचे हेतू पूर्वावे म्हणीचे मनोनिया विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाचे. कोणी नवसाती करती कोणी अनुया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे. संन्याशी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षणिक तटस्थ होती वैरवा विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते नीट असते. समर्थ संन्याशापुढे लोटिते. मोडली जणांची गर्दी तो येऊनी सेवा करी. संन्याशापुढे नाना वस्तू नेऊ लागले. समर्थाने त्या दिवशी स्पर्शन केला अन्न उदकाशी. सूर्याच्या अस्तकाळाशी तेजून उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता त्याची अन्न उदक वर्ज असे. जे पातळी करू चरणा चाचू झाली विटंबना. दंडावया कुचित जना अवतरे यतिवर्य. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थो अध्याय गौडहा. श्री स्वामी अर्पणमस्तु. शिरस्तु शुभं भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भूकान वैश्वानर अज्ञानतमच्छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात तपर्यंत स्वामीराज वास करीते. भक्त बहुत झाले वार्ता पसरी चहूकडे. कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोडं तेव्हा किती गणपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरापती आणू म्हणती तयाची. बडोदा माझी त्या अवसरी मला राजाधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर ते बैसविले असता समग्र. बोले नुकवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाशी तेथे आणले स्वामींची. तरी आम्ही तयाची इनाम देऊ. बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. पुणे एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा दादासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर लागी परियेशी. आपली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरीशी. तरी मी आणि तयाची निश्चय मानशी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नोकवर. तैशी सबाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यांशी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती दया. दादासाहेब निघाले सत्वरा करकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती. आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती. धन्य म्हणती दया ते अक्कलकोटचे नृपती. स्वामी चरणी त्यांची मुक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐशी पाहुणे दातांशी विचार पडला मानशी. या नगरातून स्वामींची कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने. दिलेली वंसारदाने याचक धने तृप्त केले. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. देणे सेवेकरी संतुष्ट होती. ऐशी करीती सर्वदा. ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. ताता मने खिन्न झाले. विचार पडला तयाची. मग लढविली एक युक्ती. एकांती गाठून सोळा पाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती द्या. जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याची. मग मल्हारराव आदरेची इनाम देतील तुम्हा ते. दवेने सर्वे वशा चोळापाची लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भवसा. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चलावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कोणी या वचन समर्थाने आशा कारण उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हारपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकून भाविक भक्त. पंचमाध्याय गौडहा. शिरस्व शुभं भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. दररोज जात अक्षरे पंडित लिहिवित. तैसेही स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थी वदविती.
मागील अध्यायाच्या अंती तो पाविले स्वामी प्रति कृपा करुणी मधुवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची म्हणी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीचे. परी पहावा यत्न करवणे ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी धार्मिक साधना ते करी. तयाचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे असे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पाहून यथेशी. असं कोणी एके दिवशी साधून योग्य समयाशी मेण्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडमगावचा मार्ग धरला. अर्ध मार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्टविधी झाली. मेण्यातून उतरले मागोते अक्कलकोटे आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्याने. मग अपयशा ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी म्हणला उपते प्रयत्न आरंभते पुढते सर्वताशी विचारती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्याचे नाव उपकार्याची धरून हाव आपण झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणे समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंत पाहुणे ठोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणून सत्वर ठोकायाचे चरणी असे तेव्हा मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मधला पाहुणे यशवंतराव घाला म्हणे पाहिले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्या दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याशी. तेथील कार्याची सोडून साहेबा विषप्रयोग केला. परी आळ आला. त्या कृत्यामध्ये यशवंतला गुन्हेगार लेखले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र येथेची. स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसोत. षष्ठ अध्याय गौड हा इति श्री स्वामीचरित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जय अजय निर्गुणा जय जय अजय सनातना जय जय अजय अगर्म लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मारुती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी. श्रवण करीती दिवसनिशी हृदयी करादित शास्त्रांचे वेतने देऊन ठेवले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणे लोका उपदेशती. त्याशी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला उपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणले आतंदीन उपमंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरे मुखती बहु सुखावे. ख्याती वाढे लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शन येथे श्रेष्ठ जन सांगाती. कित्येक होते तयावे पहावयाचे तिथे लक्षण. ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद त्याला कारण काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. उठे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहून अशी विचित्र वृत्ती बुवा का म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी धुरार पडले लोकांशी. लागली व्यर्थ भक्तीशी याने ढोंग माजविले. तेथून या निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलते अश्वतरे तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याचे काही असेना. ऐशी ब्रह्मचारी बोलून पातळे आपल्या स्वस्थानी. विकल्प पातळा म्हणी स्वामींची तुच्छ मानिती. नित्यनियम सारोणे ब्रह्मचारी करते शयन. जवळी पाशी दोघे तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांची लोटली या काहीनीशी. एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविशाल. त्यातून एक दंशापना करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. उघडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जय पारशी.
जागृती आली त्याशी त्यांनी धरून बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न काही पडती असो. दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तकामागील प्रश्नाची कदाकदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकारक होण्याविषयी अंतरा तुझे जरी इच्छित असेल तरी स्वप्ने देखून काशी काय म्हणून मिळालाशी जरी उत्थावही मानतोशी मग ब्रह्मपद जाणशी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे त्याची लागते कष्ट करणे फुकट आता नयेची गुळापती पटली खुणा झालेले का स्वामी चरण प्रेमाशून्य भरले नयन कंठ झाला सद्भरित त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त सप्तम अध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अंतवेश अनंता राजे निजाम सरकारम त्यांचे पती दत्तदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची नागिर त्याप्रती सकळ सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिपादाना चोरी संबंध बाधा म्हणून चैन पडे रातंजन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखो भोग कैसा त्यास निदानाचे रात्रंदिवस चिंतनाने पोळणे केले कित्येक अनुष्ठाने त्याशीच ब्राह्मण संतर्पणे भवसादे निदाने आरोग्य व्हावे म्हणून मिटले संसार सौख्याशी दासरी अभाव यात्रेशी कृष्णवर्णाला शरीराशी रात्रंदिन चैन नसे कोण लागी जावे शरण मजवरी कृपा करेल कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध श्रेष्ठ श्री गंगापुरात तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. सेवा केली बहु असे लोटे 3 मासे एके रात्री तयासह स्वप्ने दृष्टांत झाला अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा यथी वचनी भाव धरावा तेणे जाय व्याधी जाय दुरी तरी ते तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा त्याचे स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणं हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरी विचार नरणारी कामधंता घरी स्वामी चरित परस्परे प्रेम भावे सांगती कित्येक गात स्नानी करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया संबंधचानी राती अति त्वरेने इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गुन्हा श्री स्वामी चरणारविंद अर्पण इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमाध्याय श्री रस्तु. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना दगणे चित्ते बहुत लोक दर्शना येतील अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशालिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते भावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर नशी येते किती वर्णावे मेहमान जेथे अवतरे परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो ईशा नगरात शंकरराव प्रवेशता आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सगळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपल्या लागून द्रव्य काही देईन बाईची द्रव्य लोभपूर्ण आनंदले तिचे मन मग म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणते बाईशी इतके कार्य जरी करशील तरी 10 सहस्र रुपयांचे देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामीप्रती कार्य आपले करीन बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंधे पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून ऐसे एकता वरदानी समर्थ देतोनी उठले एवं स्पर्शांत आले यतिराज त्वरित एका नूतन खाचेत ते निजले छाती टाकून सेवेकरी शंकरावाशी म्हणती लीला करून ऐशी चुके तुमच्या मरणाची निश्चय मानशी धरावा शंकरावे त्या दिवशी खाना दिसला फकीरांची आणि ते एक नूर दर्ग्यांची एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निम्नपत्र 10 मिरे त्यात घालावी
ते घ्यावे व औषध देणे जाईल. ब्रह्मसंबंध 10 स्वामीराज वैद्य व्याधीपय आपणची प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही दिवस लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडले. मग पुन्हा आनंदेशी दर्शनाले अक्कलकोटाशी घेऊन स्वामी दर्शनाची आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दास. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञा किती गावाबाहेर आहे. मारुती तेथे चुने घरची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी. कारभारी करता ती सर्वांना होते तेथेची. मठ बांधेला चुनेगडची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. तिसरे स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त नमो अध्याय गोड हा. श्री स्वामी राधा अर्पण मस्तु शुभम भवतु. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण. ऐसा मनी करुणे विचार आरंभले स्वामी चरित्र ते शेवटाशी निघणार स्वामी समर्थे अस्तिबे. आवरी नाम ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळपणामे द्वेष कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व दयाप्रती सावकारी सरापी करती जने वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उभगले. सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली दयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणावती कोठे आता भेटेल. पंचपक्वानी सुवर्ण ताटी भरवणी आपणा पुढे येती पाहुणी या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व गरदार. मायापाश दूतर विवक्षत तोडावा. सोलापूर माशी ऐसे सांगून सर्वताशी निघाले सद्गुरू शोधाशी. घरदार सोडिले मूळ बोर ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापौर जन्मले. मुरगोडी मुन्ना दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारता ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरवणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होणी वर देत तयांशी. तुझी भक्ती पाहुणे संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोणी अमराशी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी. तेही चित्ती तोषली नवमास भरता. पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान देवीला द्या लागून शुक्ल पक्ष दशकमान वाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर दया अवसरी पूजे लागे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता. गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला पार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगुदाता अवतरले. असं पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी चूक गेले सर्वणी दीक्षिताचे समजले. जले भरले होते घट तयाशी लाविता अमृत हस्त. ते कृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजची दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जळण झाले त्रस्त दासांची लागेना. त्याशी ते हे ऐकून मोरगोडे आले धावून. म्हणती दीक्षितांची सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत करणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जय. ऐसे सांगता दीक्षिता प्रतिता वे काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप. कोपला तुझ ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी देवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावती राहिले परतंत जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी होती आम्ही त्याते जाणितो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आमच्याकडे. ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे वनिले अल्पवृत्त. मुरगोडी मानपायित पुण्यस्थान जाणून. तेथे ऐकविला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्ती आणि कारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसर प्रेमळ भक्त दशमाध्याय गोड हा.
श्री स्वामी राजार्पण असो शुभम होते श्रीरस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी म्हणलेले बाळप्पा मोरडे आले पुण्यस्थानी राहिले दिन रात्री आनंदी तेथे कळा वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येथे रूपे श्री दत्त वास्तव संपत करीत आधी परिमळ भोईचे विप्र महापाशी सांगत गांगापुरी विख्यात महासहित भीमादेवी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊन सांगितले तसे करावे मानवाला तयाचे विचार निघाले तेथे सत्वरा जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळापा तेथे पातने स्थान पाहुणे आनंदले तेमेश्वर सरस्वती पावले प्रेमळ वंदिली प्रातकाळी उठवणे संगमावरी स्नान करून जपधान आटपावणी मागुती येथे गावात सेवेकऱ्या बरोबरी मागोनी मधुकरी भजनोत्तर संगमावरी परतवणी येथे ते माध्याला स्नान करून पुन्हा बैसती जपध्याने जाता वासर म्हणे संध्या स्नान करावे करून या संध्या वंदना जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोन रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्ती करता सोनी गृह सुतकांता शतोष्णाचे परवान करता अंधवृत्ती वाहते शतोष्णाचा होय तासा अर्धा कोटी उपवास परितयाचे मानस कदा उदास नयेचे अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी त्याने देखून ऐशेपरी बापाशी बोलती तुम्ही भिक्षा देऊन द्यावे आमच्या साधनी जे जे पडेल तुम्हा असं कमी तेथे आम्ही गुरुजी बापाशी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधोकरी जाऊन या संगमावरी जवळ उदकी बुडवावी आणून या बाहेर वैसून त्याचे शेवरी मग खळ्या भाकरी ऐसा नेम चालविला वेशे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण दिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली हीन आपले प्रार्थना भोगवी दारुण पहावे सद्गुचरण ऐसे पुण्य नशाचे एक मास होता निश्चिती स्वप्ने ती नाही प्रतिमूर्ती येऊन या दर्शन देती बाळापाची ती सुखावे 15 दिवस गेलावले निर्देशास्ता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञाती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे तेथे रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे आपण केले अनुष्ठान करीते निघाले पूर्ण आणखी काही दिन प्रेम आपला चालवावा मग कोण एके दिवशी बाळापा संगमाशी वृक्षतळी ठेवून वस्त्राची गेले स्नान करावया परातले स्नान करून तत्वर आले त्यास्थानी वस्त्र उचलता खालोनी रुचिक एक निघाला त्याशी त्यांनी न मारले अंत्यकर्म आठवतीले ब्राह्मण माझे परत आले गेले विषय कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पकान मिळाले बरोबरी बाळापा तसे अंतरी उत्तम नेन मानेला अक्कलकोटी जावे असे निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयाशी मार्गावरी झाले चरण जावे जाणवणी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळापापासून येऊन नगरी रम्य देखील तेथे सरस्वती यती रूपे वास करते तेथे सर्व सौख्य नांदती अन्नघरला सर्वत्र तया शेतीचे महिमान केवी वर्णमी अज्ञान प्रत्यक्ष देव ऐकून भुवन स्वामी कृपेने झाले दुसरे स्वामीच्या सारामत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसर एकादश अध्याय गौड हा श्री भवतु अध्याय 12 श्री गणेशाय नमः करावया जगुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे भक्तजनतांना अक्कलकोटी श्री दत्त यथोरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंत्य बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृश्य आनंदी कोटी न जमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आधी बहुत गर्दी झाले श्री जवळी दर्शनीचा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सजिंद पातले अजान बाहू स्वासवदना असे स्वामी होती पाहुणे बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येऊन या मानावरती श्रीचरणाची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी चौथी गातसे श्री मत त्यावेळी पडले होते होत उठवण्या काय केले जाय विचित्र सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून बाळापावरचे प्रेम ऐशाकृती नाविले त्या सवे जागेदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीजी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयाशी बाळापा तेव्हा चालले या समयी श्री समर्थ सतीनुप मंदिरात राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश होण्याचा न होय मार्गावर परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारेले भोजन नित्य सार्थकाळी उठवणी सत्कर्मा ते आचरणी घेऊन स्वामी दर्शन जपालागी वैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी जोडी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी
जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरे जी मिळे भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. तो आधी करून सेवेकरी बहुत जन त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती ज्यावेळे एके दिवशी तयाची बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेशी करीत जावे आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्यतः माजरी सर्व अधिकार तिच्याकरी व्यवस्थित होता पे या कारणे आपसात भांडणे होती सदैव स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहुणी नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले बाळप्पाचे प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढभाव धरून चित्ती सेवा करीती आनंदे ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाची शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी वेंडीतून पडली ती पाहता उकळून विषतात निघाले पूर्वी कोणा कुठग्ने बाळापाशी यावे मरण विषदिने कांगण्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरू सेवा त्याची करी व्हावी लिखित विधीचे प्रत्येक सोमवारी दयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतवणे स्वामी सेवे काढणे हे पाहून एके दिवशी बाई विष्णू समर्थाशी आपण सांगून बाळापाशी शंकरभजनी वर्जावे तैशी आज्ञा त्याप्रती एके दिनी समर्थ करतील परी बाळापाची जेथे विश्वास काही पटेना बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिले आज्ञा हे नसेल सत्यपूर्ण विनय केला निश्चय पूजा करणे उचित न करावे ह्याची सत्य यापरी चित्ताली येत प्रश्न पाहत बाळपण एक चिठी तयार न उचलून पाहता वाचून न करावेचे पूजन तिये माझे लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती भेटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भजने श्रीपाद भक्ती एके दिवशी काय बोलते बाळापाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान असे बोल ऐकून बाळाप्पा म्हणे चिन्ह झाला स्वामी माझा आज्ञा द्या मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल अशीच श्रीपाद भक्ती एके दिवशी विचारले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावयाची इच्छे बाळाप्पा विषय ऐकून या समर्थ हर्षमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीतसे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थाने ती आज्ञेशी तरी टाकून चित्तांशी आज्ञा द्यावी आपण त्याचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच देणे दोन चित्ता लिहून उभे टाकल्या चित्ती आपल्या करी बटजी उचली सत्वरी तेथे राहून टाकली करी असे लिहिलेसे स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची धरणी होती कैसा दूर दयाप्रती करतील यती दयाळ इतिशे स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसृत द्वादश अध्याय घोडा असे राजा जोगिराशी स्वामी समर्थ महाराजांतुमस्तू अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षाचा शशिकर वाढी त्याचा उत्तर तैसे स्वामीचरित अध्याय वाढले द्वादश अध्यायाच्या अंती श्रीपाद भक्त प्रती कपट युक्तीने फसवू पाहती परिधाने व्यर्थची स्वयंपाकात पर्यायसी लज्जा वाटते तयाशी तयात की समयाशी काय बोलती अमर्थ निर्लज्जाशी समुद्र अशी दान निरंकुर असे बोलता सद्गुरू बाळापाणी समजला सेवेकरा माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकरांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान करी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामीची बाळापाते उठविले ते पासून बाळापाशी त्रास देत अहर्निशी कारण सांगता समर्थाचे बाई ते शब्द ताडीतील उत्तरकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत तो जोआप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक पर्यंत स्वामी सेवा तो करीत त्याशी दरव्याचा बहुश असे सांगत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरामध्ये समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ती समर्थाने अर्पले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा आणि या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे तो आपाजवळी ऐसे ऐकता त्या काही जमादार पाठविला गंगूला जमादार तो आपाजवळी सत्वरम म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागते चोआपा बोले तयाशी हार नाही अम्मापाशी बाळा पाठवतो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे कोणी उत्तर गंगूला जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागून लागला बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोआपाशी त्यावेळी सत्ता अशी सर्वस्व ऐसे कोणी बोलणे जमादार कसे चोआपा काने जबाब दिला चोआपाने बाळापा देखी तरी घेई दे ऐसे भाषण ऐकून जमादार करतो निरुपा म्हणजे येऊन वर्तमान सर्व सांगे
चोहापाची ऐकून युवती राग आला आणि प्रति सुंदरबाईने ती गोष्टी त्यावेळी तिथं सांगितला कारभार चोहापाची कधी जो होता आजवरी तो काढून त्यास तिरी करा वेदाणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवाळपणी वैसिक समाजाची स्वारी भक्त मंदी वेष्टीत एक वर्ष त्यावेळी पडले होते श्री जवळ त्याची करुणी आजोळी समाधीकडे घेतली अलक्ष उच्चारलेला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले जोळी भेटी समाते काय असे होणे ते जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी कोणी 2 रुपये टाकते आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळीचा चहापाते देऊन समर्थ बोले काय वचन चहापातूचे कुठले ऋण सच्चा आता असावे पाहुणे आदव्याशी आनंद झाला त्याशी परिणाम मानसी श्रीचरण अंतरणे चहापाची जोडतीने पायशी बरे वाटले ऐसे काय दिवस गेले बापा सेवा करिता ती कोणी अवसरी सुंदरबाई बापावरी रागवणे दुष्टोत्तर कारण पावसाळे ते कोणी बाळापाशी दुःख झाले माणसे तोडी स्वामी चरणाची म्हणती जावे येतोनी आज्ञा समर्थाशी घेऊन म्हणती जावे येतोनी याकरता दुसरी समर्थाजवळ पातले तेव्हा एका सेवकाच्या बोलले काय समर्थ बाळापा दर्शन घेतो त्याशी आसन दाखवावे तर त्या स्थानी आसन दाखविले सेवकांनी तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे असं विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीते एक वेळ दर्शनाचा हिशोब ठेवी जपाचा काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी गर्व ते कोणाशी मागेनाशी झाली सुंदरबाईशी करावे दूर समर्थ झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या गावी परिराणीची प्रीती वाईवरी होती या कारणे कोणाप्रती गेलेले काही होईना करत त्या अवसरी माधव राव बर्वे कारभारी त्याशी हुकुम झाला सत्वरी बाईची दूर करावे परिराणी भिवली तैसे न केले तयानी समर्थ दर्शनाचे एकेदिनी कारभारी पाचे तयाशी मूर्ती समाज कैसा करता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्याने त्या दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनेमीने व्यवस्था केली असे लोक आहे मग सेवा करावयाची घेऊन गेले बाळापाशी म्हणती देव तुम्हाशी पगार सरकारातून बाळापा बोले तयाशी द्रव्य असा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभांची स्वामीसेवा करू की बाळापाचा होता पूर्ण एका भक्तात सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशेब तपाचा घेतला बाळापानी चाकरी एक सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आली भक्ती तैशी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्षार्थी अन्य साधने व्यर्थाची उगीच करती धार्मिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारी ती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जय देव स्वामी राया आपण तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इथे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतता समंत सदा भक्त परिश्रुत त्रयोदशाध्याय गौडा इथे स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पण शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जय करुणा विना जय 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 घनश्याम जय 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 परमपावन दीनबंधू जगद्गुरु प्रातपाय उठवणे आदी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुभमन करोनी प्रार्थना करण्यार्पणी मग बैसावे आमचनी भक्ती धरवणे स्वामी चरणी पूजन करावे युक्त एकांग करोनी मन घालावे शुद्ध उदक स्नान दुधांना चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे धूपदीप नैवेद्य फळ तांबूळ दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या सोडोपचारे पूजन करावे सजवावे करून धूपदीप आरती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय 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 वर्ण परात्परा कैवसम्य ब्रह्मानंद यतिवरा जय जय जुपुरांतोषा लोकार सर्वेशांत ब्रह्मादिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखदाम निवासी सर्व साक्षी करणालया भक्तजनला अंतरपे नटला तू अग्नी तो पवन तू आकाश तू जीवन तुझी वसंत पूर्ण चंद्र सूर्य तुझा पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तुझ रूपे नटलाशी करता आणि कविता तू हवी आणि होता दाता आणि देवता तुझी समर्था निश्चय जंगमानी स्थिर तुझे व्यापले समग्र तुझ रागी आधी मध्याग्रह कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही चक्र चाचरे शास्त्रात नावरे विष्णू शंकर एकसरे खंडित झाले सर्वही मी केवळ अल्पमती केवळ
करू केवी आपली स्तुती सहसही मुख निश्चिती शेणला खाती वनिता आज बोलू ठेवला जाणी माझा रक्षावे म्हणजे समता कृपा कटाक्षे दिला आता दासाकडे पाहावे आता एकटी दादाला आणा म्हणजे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय द्यायचे सदैव पाप तापान दैन्य सवजावनेशन इह लोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे दुसरा व सागर याचे वाव या पैल तीर त्यांना जनी साचारा प्राप्त हो म्हणला ते आशा मनीषा कृष्ण कल्पना आणि वासना भ्रांती बोली नाना नबाद तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मला सुख साधना अज्ञान ते तिमिर निर्सुण ज्ञान प्रगट फेम शांती मनी सदा वसो मन नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी व दुःखे येस तुझ्या वर्ण चित्त वसतो त्या विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझ्या भजन उत्तम तेने होवा सुगम दुर्गम जो भवंत व्यवहारी व्यर्थता न पडो भ्रांती चित्ता अंगी नावी अंगी न यावे असत्यता सत्यविजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण येणारे मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणे समर्था असून संसारात प्राशिंद नामामृत प्रपंच आणि परमार्थ त्याने सुगा मधला गे अशी प्रार्थना करीत आनंद होय समर्था संतोष होणी तत्वता वरप्रद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा सदाक्षे मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वात पाविजे प्रसंगी माणूस पूजा करता ते इथे होय समर्था स्वामी चरित वाचता ऐकता सकळ दोष जातील कैशी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ प्रेम आम्ही हो स्वामी भक्त मिळू नये लोकात दयाची भक्तीचा रंग व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची श्री स्वामी चरित सारामृत ज्ञान प्राप्तता संबंध सदा ऐकू भावी भक्त चतुर्दश अध्याय गोड हा शिरश्री सुगंधवतू अध्याय 15 श्री गणेशाय अंतरी स्वामी भक्ती जडता चाळी पुरुषात येते आता पाप ताप दैन्य वाढता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवणी अंती जावी ती सूर्यभवन जे नर करते नामस्मरण ते मुक्त याच दे मंगलवडी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती दयाची शीतोष्णाची भीती नसे याची ते सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थम परमेश्वर रूप येते ऐशी ज्याच्या वाटे चित्ते ते करता स्वामी भक्ती जन हासती दया ते त्यावेळी मंगळवेढ्यात बसपाचे घात दारिद्र्य फिरला बहुत दीनस्थिती दयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामागे जात तो देखील श्री समर्थ या दिगंबर यतिराज कंठक्षय करुणी देवर केले शयन ऐशे नवल देखून रटांगण घालीत असे अष्टभाव दाटोनी माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी जनाचा स्पर्श होता ज्ञान झालं तो तत्वता कर जाऊन या सविता झाला नव्हत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतश्री यती परत हस्त ठेविती तात्काळ मस्तकी दयाची बसपाच हे चरणी मंजळले ते कासुनी राहुला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंद मग बसपाची कांता 1980 वार्ता करीत शाकांता म्हणे गड उडाले बसपाई गृहाशी दुस्तोतरण बोले त्याशी म्हणे सोडीने संसाराचे वेळ काय लागले परी बसपाची चित्त स्वामी चरणी आसक्त जना प्रमाद नवीत नसे ताळ कोणाचे एके दिवशी अरण्यात बसपा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जळले श्री चरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालणे पुढे जाता समर्थ बसपा मागे झालो तर परवेश्वरे घोर अरण्यात घोर शाप दे ओरडती परी बसपाची चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी दल्ली वृत्ती देहभार नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य बाण भूभाग व्यापिला सकन तेज अग्निसमान पादस्पर्श सर्प झाला बसपा वनावरी आला अपरणी देखील सर्प समूह चौकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुणी ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो त्याशिवाय मदतकारे समर्थ काय बोलले भिऊ नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ बसप्पा वय सोडीन त्वरित करी घेऊन अंग बसत टाकी एका सर्पावरी गुंडाळवणे सर्पात त्वरित सत्व रचून घेत तर सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले मग सत्वर ग्रामामध्ये आले बसपा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंग वस्त्र बसपा सोडीनी पाहत त्यात सुवर्ण दिसत सर्वगुप्त झाला ऐश्वर्यावर देखून चकित झाला अंतकरणी माता देवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती त्याशी वर अधिक
यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार दारापुता गोशी दे असो तो बसता भक्त संसार सुख उपभोगी तर आतून श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी श्री स्वामी चरित्र सारांग ज्ञाना प्राप्त कथा मंत्र समर्थ सदा भाविक परिसर पंचमाध्याय गुणाचे स्वामी चरणारविंद अर्पण ते स्वामी चरणार्पण असते तिला शुभम भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजनता अनाथ यतिरूपे श्री दत्त भुवारी प्रकट होता अक्कलकोटी वास केला योग्य झाले त्यांचे भक्त त्या श्रेष्ठ स्वामी सुत एक तर त्यांचे चरित्र महादोष जातीला प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इथे गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणाऱ्या जात मराठी दयांची एक होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी दयांचे माता बंधू राहते मुंबईत दयांचे मित्र ब्राह्मण होता नाव पंडित ते करता व्यापार त्यात तोटा आला त्यांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून म्हणे मनवस केला स्वामीचे जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनाद्वारे अक्कलकोटी येईना हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपला नुकसान सत्य येईल ऐसे वाटले त्याने काढलेले एक युक्ती बोलावे पंचाप्रती सर्व वर्तमान सांगती म्हणजे काय करावे हे नुकसान भरावे द्यावे नाही आम्हापाशी फेऱ्या होता अभिष भट्टा लागेल आमच्या तेव्हा पंडित बोलले मला एक जर काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय अर्चनात मी माझ्या कर्ज मुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मानका लिहून देतो पेढीवरील अफूचा भाव वाढला व्यापारात बाजारला हे सांगाव्या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ आपत्काली वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झाला आणि गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्या शिवराम मारुती ऐशी गजानन हरिभाऊ पंडित ते वर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्या शिवराम मारुती ऐशी नामे देतील ते वर्गाचे अनेक मंत्र लिहिलेले पंडितांना म्हटले गजानन शिवराम घेतले मारुती हरिभाऊ म्हटले दिवे केले एकरूप मग समजले त्यावेळी ते वर्गाजवळ बोलवणे दिवाशे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा नंतर हरिभाऊ ते दिला असे समजते तेव्हा त्यांच्या आनंदाचे पारावार नसेशी दुसरा मंत्र गजाननाथ यावेळी श्रीनी दिसला तेव्हा त्यांच्या आनंदाला मनाला आनंद झाला पावसाळा श्लोक आकाशात पतित तो यथावती सागरांत देव सर्व देव नमस्कार केशव प्रती गच्छती संतोषे त्यांचे मन मगपणी जवळ घेऊन एक मंत्र उपदेशाने केले पावन तया ते श्लोक इदमय शिव इदमय शिव इदमय शिव इदमय शिवम 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी त्याच्या पांडुका बनवून येथे आणा सत्वाला काही दिवस गेला वरती वर्ग एके अवसारी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जाऊया आज्ञा मिळतात त्यांचे आनंद आले मुंबईशी हरिभावाच्या मानशी जास्त राहणार स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा काही वागी भक्त सखा गेला नाही कोणाचे हरिभाव एके दिवशी समर्थासानेचे येऊन दर्शन घेऊन श्रीचांनी मस्तकपणे ठेवले तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांच्या ठेवला म्हणती तू माझा सूत झालाशी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून मग छाती कपणी झोळी समर्थ त्याशी देती घेऊन त्यावेळी परिधान करी सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी दे देते हरिभावाचे करी म्हणते जाऊन सागर देही तुला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटूया आपला संसार लोभ मोह अनुमात्र चितित्वान धरावा आज्ञा ऐकून यायची आनंद झाला मानशी सत्वर आणि मुंबईची साधुवेश घेऊन असं हरिभावाने काय केले ब्राह्मणाशी बोलवे संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटवितात आनंदाने त्यांची कांता ती करी बहुत आकांता घे दूर बघवणे विनवे ते जोडणी कर अद्यापि हस्तकरांतर आपला हा विचार सोडून द्या प्रांतीय ऐशी उत्तरे ऐकवणे स्वामी कमरे समाधान बहुत प्रकारे काही तसे दियेचे स्त्रियेच्या अंगावर अलंकार ते लुटवे समग्र स्त्रिये दिले सुंदर वस्त्र परिधान करावे आत्मलिंग समोर ते स्वामी सुद्धा ते दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठामध्ये स्थापिलं कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहे हरिभाऊ होऊन गोसावी मठामध्ये राहिले तिथे सांगितलं सारामृत ज्ञानाचा कथा समंत सदा भाविक भक्त परिशोध षष्ठ अध्याय गोड हा शिरस शुभम भवतुम
अध्याय 17वा श्री गणेशांना मागील अध्याय एकथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे येऊन स्वामीभवन मठ स्थापित समर्थांचा स्वामी नामाचे जन त्यांची चरिताचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत जयंती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकून दुःख केले निवार निज मातेचा शोक पाहुणे दुःखित झाले अंतर्मनाने देह लागी सावधाने धैर्य सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगणे त्याची पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्ष आणून त्या समय मुख्यात थोड यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार सर्व लोक बोलतील ऐसा विचार करून पोटी दर्शनाला उठावटी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देतील उत्तर ज्याशी पिसाच लागले थोडं माझे निरोधन व्हायचे अशी उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी मग ते स्वामी सीताची त्यांनी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामी स्मृत्या मुंबईमध्ये वास्तविक आहेत हिंदू भाषी स्वामी भक्त त्याचा उद्देश झाले मोठे होता कांदीपुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत एक जागा एका भक्तीने तारण आम्ही त्यांची खाता तेही त्रास देत सांगत होता परिचयांच्या तिथं दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शक्यतो 1792 पाहून कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केल्याचे कोमेवते समयाशी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईची त्याने केले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती सवन करती तयांचे स्वामी होते तयाशी लावले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी रंगवे भजनी समर्थांच्या पुढे जोशी आणि स्वामीची प्रतिज्ञा करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी फातले प्रतिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांनी त्याची आज्ञा केली नगारावाजा म्हणून नगारावाज होता जोशी हसू आले समर्थाशी पाहून स्वभक्तांशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे छेडिले नामात प्रथम स्वामी प्रकट होत विजय नामे भक्त गोटा खेळत त्याचा वेळ स्वामी सोट दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला म्हणा माझी जरुरी कामना कोणी येताची दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्या प्रती मनातील पूर्ण सांगती ऐकवणी जन चकित होती वर्णिती खाली सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिली होती आनंदे स्वामी दर्शन घेतल्या तो न सेवी उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराळ राहिला मनवाड्यासमोर जाऊन आनंद प्रेमाने भजने जे करून असे भरले पूर्ण ऐकले आतून आणले सेवकाशी मन सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधूचे मंदिरी प्रार्थने आणावे पाहून या समर्थाशी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेची मिठी चरणी घातली मी सुताचे पाहून आनंदले समर्थ म्हणे करत फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिवस समर्था पुढे करीती भजन पायी खड्यावर घालून प्रेमानंदी नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खड्यावर घालून एकांत समय साधवणी समर्थ सांगते त्या गाणी आम्ही जातो निसुद्धा आम्ही वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साई त्याशी स्वामी म्हणे कशी जीवन वारंवार विनवी स्वामीशी ऐसे न करावे काही मी अजान इकडे तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तर हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मालुरीत नंदनीचा स्वामी वचनी दुखावला अंतरी भाव खिन्न झाला प्रथम नाही आला जन्मावरी अक्कलकोटी त्यादुखी उत्तर शेण झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चैन नशे शंभरी तोचे रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनिमित समर्थाते मग समर्थ त्या अवसारी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणते सुद्धा ते सत्वरी मत्संग आणावे परिशुद्धता सांगाते आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी राहत मी सहज असे मग सांगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावं तथापि स्वामी स्वतः पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही सीधा होत चालायला शेवटी बोलले समर्थ आता तर जरी नाही सध्या तरी खूप
भरून यथार्थ ठेवली ती उडवती. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला सांगित होता. परितोना आला अक्कलकोटा, जीवित परवाना केली आजारवाला, विशेष श्रावशुद्ध प्रतिप्रदेशम केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या देवी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करणे परी गंधन लाविते ओढणाते नवदती दर्देवारी अंगाच्या कोणा संगीना बोलती रुदन करते क्षणोक्षणी इतका माझी सत्वरा मुंबईहून आली दार शेवट झाला समाचार स्वामी सुद्धा कधी झाला मग काकोबाई हातोडा जवे केले मुंबापुरम तेथे समजला समाचार परत पावला आत्मजन निजपुत्र मानन वार्ता ऐकून परित्या आकांता तो दुःखाचा समयवर्णिता दुःखांतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी रवजाई परतून आला पायी बोलल्या काय समजता ते सुद्धा आपला भक्त असून अकाली बावळा का मरण मग स्मृतीचे हे चरण त्यांचे तारण होई कसे समर्थ बोलले दियेसी उल्लंघिले आमच्या आज्ञेची सगळी सापडली काळाशी ओढून निभायाची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमारवतारा बहुदर्दी दुस्तरा ख्याती झाली सर्वदय घेतली अमर राहिली इतिशे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तमोध्याय गोढा हे भवचरणा अर्पण असं शिरस्त्र शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या वादीवरी कोण नेमा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करता समजताते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात कोण योग्य कोणी दिसेना देवा येईल आमच्या मानसी तो असा मी मोठ पाखरांची अधिकार नेमक आधीची चिंता तुम्ही न करावी मोड भाकरा समर्थ म्हणते वेळोवेळी दोघी का मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची वीट गगन करावी नीट वारंवार म्हणे ती समर्थ काकूबाई लागून लपून ठेवले विटे शेती दिली पाहिजे आम्हाशी याचा अर्थ कोणापाशी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुताचा ज्ञाता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळे त्या तो केवळ अज्ञान दादा त्याच्या विना त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने त्याशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा देऊळ याची आरोग्य होईल बाळाची चिंता माझी करू नको त्याप्रमाणे बाई करता दादाची आली आरोग्याचा समर्थांची कृपा होता रोगपटे राहिला केजला मौला इथे तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला सेंचा मठ द्रव्य भोज खर्चिले सेंची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणती वाकबाईशी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादाशी जाणार मी आमच्या बाई म्हणे तो अज्ञान तसा शरीर असमाधान त्याची काळजी घे नको सत्य सांगा मजावी समर्थ होता कोणी म्हणते डावे पाठवणे बाळ आहे जरी अज्ञा तरी सांभाळून त्याशी समर्थ कोणाची बाईशी बोलले त्या तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे म्हणे त्याच्या आम्ही करू की शेवटी मंडळी सांगा ती दादाशी पाठविले पाहिजे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा परतोनी पुढे सेवकाला हागाती त्याशी मुंबईस पाठविली ब्रह्मचार्याची आज्ञा करीती अशी स्थापन आधीवरी दादाशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामीसुताची यास द्यावी कापणी जोडणी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवसनिशी गोसावी होणी गादीशी चालवावे आपण दान जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करता नकार म्हणायची सर्वदा न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पाहिले कटकट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थेशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांची मस्तकाने दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणतील त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात की तैसे ते सुईंच्या बाजूला सुई करता उपरेती झाली त्याच्या चिता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेली लयाते गण्यगुरूंचे मेहमान पादुका स्पर्श करून झाली रक्का ब्रह्मज्ञान काय धनता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची असे ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तुझ्याशी जे बरे वाटेल आम्हाशी तेच करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकलं आपण मारून इतकेचे पुरे झाले ऐकून अशा वचनाला समर्थाशी क्रोध आला राणा म्हणती बाईना खोडा म्हणजे सत्वर काकूबाईने आकांत करून या मानेला अनर्था नाना अपशब्द बोलत हळपिटीत श्वासते परी समजते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी म्हणले गोसावी कपडी जवळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवते भिक्षेशी ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थाशी आसू आले अधिकाची कौतुक मानले दादाशी जवळ बोलावले काय सांगितले त्याशी अनसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता
जननी जवळी पातला ऐशे बाईने पाहुणी क्रोधावेश अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोक अपवादा कारण ऐकवणे मातेची वृत्ती दानवीच प्रति बोलती ही कर सुखे सुखे तुच्छ गमती माते असुनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होणे स्वामी भजनी लागले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी सुतांच्या घाली घाली वैसण सास चालविली इथे श्री स्वामी चरित्र सदामत नाना प्राप्त कथा संबंध सदा प्रेमळ पैसुदा अष्टादशाध्याय गोड हा खेळ सुशुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशांना एकाग्रचित्ते करता श्रवणाचे येणे होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने पद्मार्थ साधन पंचश्रम होते बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामीचरिता अत्याधुनिक श्रवण करता सर्वात पावे जे निश्चय प्रसिद्ध आनंद दिसते नामी निशा सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तथा की सत्य पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी गौतम महासाधू जगलेले करावे हठयोग साधन अशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरुग्राम जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञान त्रयाचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा तरुणी कोटी आणि निश्चय सरस्वती महिमा सेंचा ऐकोनी सन्मुख पाहुणी त्याला अज्ञाचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रावणी पडला त्यांच्या श्लोक ऐकता त्याची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंधे प्राणवायू आश्चर्य करते सकळ जन असो झाली या काही वेळा समाधी उतरवून तत्काळ विश्व सरस्वती झाले स्वामी प्रजा ओझांबरी मस्तक ठेवले धडकरी सद्गती झाले अंतरी अशपोटी न समावे उठवणीय करते स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केव्हा परमेश्वर असू ते रूप घेती मानवाचे स्वामी कृपा झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सगळ्या दूर झाली कार्यभाग साधला असो निश्चय सरस्वती आनंद स्त्री परतून येते तेथेची वास्तव करते सिद्धी प्रसन्न दयाराम बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातळे घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले करजोडणी जाणे होत समाधान गुरुमूर्ती पाहुणी विषय सरस्वतीशी समर्थ बोलणे त्या समयाशी लोकीधन्यता पावलाची वार यशता पाळवणे ती द्यावे सोडवणी चरित्र श्रेष्ठत्व पावशी जणी मग सहजची सोरभवनी अंतिदाशी सुखाने ऐकून समजाची वाणी आश्चर्य वाटिले ब्राह्मणी ईश्वर सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील पर्यंत चुकून येती तत्काळ जाणणे पाहू लागले अधोवचन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून अशी दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य भाऊ केले यशवंतराव भोसेकरला मी देव मानले दादा त्यांशी हे ज्ञान साक्षात समर्थ कृपेने झाले वासुदेव परकेवर ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंद्रजन्मात निवार होणी बंद केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधे सत्व होता ऐशी वाचले त्यांच्या गीता दर्शनाचे पातळे कार्य चिंतवणी अंतरी खडक दिली त्यांच्याकडे म्हणे मधुर कृपा जरी तरी खडक हाती घेतील जाऊन वैसा दूर सेने जाणल्यानंतर त्याचे पाहुणे कर्म होड राजद्रोह माणसे लवंगी उठली स्वारी तर सत्वर आणि बाहेर करवडाचे धारावरी तलवारीने टाकून कार्य आपण योजले ते शेवटाला जाय म्हणजे असे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग तरीपणे तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्तानाचा झेंडा उभारला बंधाचा तात्याची यश आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य हो गेले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामीचे भक्त त्या तात्यासाहेब भोसले विख्यात राहते अक्कलकोटाचा राजाश्रित सरदार मायापाश तोडवणी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निश्चितीने करतात आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले माणसे यमदूत दिसती दृष्टीची मृत्यूसमय पातला पाहुणी ऐकत करी श्री चरण धरले जड करी उभा राहिला काळा धुळी नम्रपणे झाले दीन मदन होऊन जोर घातली मिरी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी से समर्थ कृतांचा काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पण तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलणे तो चिन्ह वरचे तत्काळ मग ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर
जन पाहुणे आश्चर्य करतील म्हणतात थोर म्हणतात ती बहिणाप्रती जिंकली मुक्ती म्हणून चुकले तात्यांचे ऐसा मुला असंख्य वरून जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चैत्र सारमात येते इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिस्फुट प्रेमळ भक्त 19वा अध्याय गौड हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 20वा श्री गणेशाय नमः जय जय जी करुणाकरा जय जय जी अतिवरा भक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वनिता समर्थाचे गुण नाना दोष होती द्वारा सांगता एकदा पावन भक्ता श्रोते दोघेही असं कोणी के दिवशी इच्छा धरुणी मानशी गृहस्थ एक दर्शनाची समर्थाच्या पात्रा करुणी असे इच्छी स्तुती माता ठेवीला चरणावरती तेव्हा समर्थ त्याचे पदती हर्षवर्धने करुणी फकीराते देवी खाना जैने पुरती सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेच्छ भोजन देवी जय गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले पांचने जेव वाचले का ते फकीर सुप्त होऊन जाते उत्कृष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञाविधी गृहस्थाचे सत्वर शेषान्न करी गहना तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले तेव्हा मन यवन याती अपवित्र त्याचे कैसे घेऊ उचित यातीमध्ये पावन कष्ट कळता सृजना गोष्टी अनामनी असा विचार तो समर्थाचा कळला सत्वर म्हणत्या किनाऱ्या कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी ब्रह्मिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख शस्त्र उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठपणे रात्र मिळाव्या साधन त्याजवळ नशे करी त्याशी देखोनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घे करीत तो निशंक मनात पातावरी बैसला त्याशी बोले समर्थ तू मुंबापुरी जायची त्वरित सफळ होतील मनोरथ दवे प्राप्ती होईल स्वामी वचनी बावधरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रवास मी एके दिवशी गृहस्थ निघाला फिराशी येऊन एका घरापाशी शस्त्र उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृश्यशी तिने बोलाविले त्याला असणारी बैसवीला 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धवरी तत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रवाद स्वामींचे इतिश्री स्वामीचरित्र सारामत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐको भावी भक्त 20वा अध्याय गौड शिरस्तु शुभम भवतु अध्याय 21वा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त बदले श्री स्वामी राजम आता कळसा अध्याय 21वा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा होता आता ऐशी मना माझी येता जडदेह त्यागुनी तत्वता गेली स्वस्थ आणि गतिराज शक्य 1800 पूर्ण समस्त ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी शस्त्रपाते वेदून ब्रह्मरंधा छेदुनी आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयातून मधुनी तेजवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी नानापरी तो वर्णिला न जाय अकळकुटीचे जन समस्त दुःखी करुणे आक्रमंत तो वृत्तांत वर्णितापर्यंत वाढेल समुद्र साम असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग लाविला उतरिले जन्मुलाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझा जन्म माझा झाला असे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय संप्रत वाणी वारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर तेथे त्यांशी स्नेह झाला निकट आश्रयात ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावाचे पूजन करे ते दिवसा उभारणी चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मला सांगितले मी स्वामी गुणानं गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्पम प्रथमाध्याय मंगलाचरण कार्यसिद्धता देवता समान आधार स्वामी चरित्र कोण हेची कथन केले श्री गुरु वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवारी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी 13व्या भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथी जांभळी मावणीला तृतीय अध्याय निश्चय स्वामींचा करावा छळ आले 2 संन्यासी फळ याचे वृत्त साखर चौथ्यामध्ये वंदिले मल्हारराव राजा वडोद्याशी त्याने स्वामींची पाठविले कारभाराची 5व्या कथा यशवंतराव सरदार त्याशी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले
विष्णुराव ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती झाली कोणी प्रकारे ते सातव्यात वर्णिले. शंकर नामे गृहस्थ होता ब्रह्मसंबंधीग्रस्त त्याशी केले दुःखमुक्त आठव्यात एकता खचून या द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेचे चेतांबर दीक्षितांचे नृत्य बनलेले दशमाध्याय ते एकता पुनीत श्रोते होती सत्याची 11वा आणि 12वा ते 7वा अध्याय 13वा बाळापाचा इतिहास 12वा त्यामध्ये निरूपला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसपा ते सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुता 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त श्वास त्यात निश्चित वृत्त त्यांचे बनले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन चंद्रू तो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त बनले 19व्यात सारांश रूपे सत्यप्रेम एक गृहस्थ निवेदन त्याशी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविरत्न निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र सखे 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार मध्ये त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामीने दिला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याशी आयुरा अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुणी अंतिम मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वसो बांधतो नसो सर्व विन्यासार गवसो भक्तश्रेष्ठाला अगुणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धी पाणेला त्याशी रक्षावे दयाला कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्याचे कुसुमे वेचुनी सुंदर माळा करुणी आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घरी चरणी ठेवला बाळा सदोदी याचा प्रतिपादन करावा बाळा आपली इतिसे स्वामी चरित्र सारामत नाना प्राकृत कथा समांत सदा परिश्वत भाविक भक्त 21 अध्याय गौण हा हे स्वामी चरणार्पण वस्तू शुभम भवते इति स्वामी चरित्र सारांग संपूर्णम